570 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नंदुरबार जिल्हा कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट, करार ऑडिट, आर्थिक ऑडिट व गुणवत्ता ऑडिट करण्यात यावं व या बांधकामामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्या संबंधित ठेकेदार व अभियंत्यावरती कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे। सन 2014 मध्ये या नवीन कारागृहाचं उद्घाटन करून हे नंदुरबार जिल्हा कारागृह नव्यानं सुरू करण्यात आलं। फक्त 11 वर्ष झाली। तेव्हा प्रत्यक्षात जर आपण या जेलची पाहणी केली, बांधकामाची पाहणी केली, स्ट्रक्चरल व इतर गोष्टी पाहणी केली तर या बांधकामासाठी फक्त 70 कोटी रुपयेच खर्च झाला असेल। बाकीचे 500 कोटी रुपये हे संबंधित ठेकेदार व अभियंताने मोठा भ्रष्टाचार करून खाल्लेले आहे। म्हणून याची चौकशी होणं गरजेचं आहे। कारण की या 11 वर्षामध्ये आत्ताच आपण जर पाहणी केली तर भिंतीला तडा पडलेले आहेत, स्लॅब कोसळण्यासारखा झालेला आहे, स्लॅबवरनं पावसाचं पाणी टपकतं। निकृष्ट प्रकारचं हे बांधकाम केलेलं आहे, टिकाऊ बांधकाम केलेलं नाही आहे। त्यामुळे इथे अपघात होण्याची शक्यता आहे, येथील न्यायबंद्यांची सुरक्षता धोक्यात आहे। म्हणून या जेलची संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट, करार ऑडिट, आर्थिक ऑडिट व गुणवत्ता ऑडिट होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्या संबंधित ठेकेदार व अभियंतावरती कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे। भ्रष्टाचार हटाव, देश बचाव।